नमस्कार इचलकरंजीकर. तर आज आहे बकरी ईद. तर त्यानिमित्ताने आम्ही आलो होतो आमच्या गावी करड्याळमध्ये. आम्ही सर्वजण आवरून आम्ही चाललो होतो निप्पाणीमध्ये नमाज पढण्यासाठी. तर आमची एक 4 व्हीलर स्विफ्ट आहे, ती गेली पुढे. तर मी आणि तौकीर आम्ही दोघंजण 2 व्हीलरवरून जात होतो. तर पाहू शकताय तुम्ही. तर आम्ही निप्पाणीमध्ये येऊन पोचलो मित्रांनो. तर मित्रांनो, आमचं मूळ गाव निप्पाणी आहे, तरी आम्हाला निप्पाणीमध्ये नमाज पढण्यासाठी यावं लागतं. तर हे आहे तौकीर भाई. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही ईदगावरती पोचलो आहे मित्रांनो. तर हा आहे निप्पाणीचा ईदगाह. तर मित्रांनो, नमाज पढून झाली, आम्ही सर्वजण निघालो. राजूभाई, नवेदभाई. तर जाता जाता कब्रस्तानमध्ये जाऊन आमच्या मोठ्या लोकांची जियारत केलो. तर त्यानंतर आम्ही आलो दर्गामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरजच नाही की ही आहे या गौसे आझम पीर यांची दर्गा. तर मित्रांनो, जाता जाता यांची जियारत केलो. तर पाहू शकताय तुम्ही, यांचा पूर्ण परिसर एकदम छान आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो आमच्या घरी, निप्पाणीच्या घरी. आमचं निप्पाणीमध्ये सुद्धा घर आहे. तर मित्रांनो, घरी जाऊन आमच्या सर्व भावकींना, आमच्या पाहुण्या मंडळींना ईदची शुभेच्छा देऊन आम्ही निघालो करड्याळला परत. तर पाहू शकताय तुम्ही, आमचा हा बकरा आहे. तर मित्रांनो, या बकऱ्याला जबा करण्यासाठी निवेद घेऊन जात होता. तर मित्रांनो, बकरा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता फॉलो करून जावा. थँक्यू.